पाटील आहेत. दादा, मस्साजोगचं प्रकरण घडलं आणि राज्यभर त्याचा आक्रोश पाहायला मिळाला. ठिकठिकाणी मोर्चेही झाले. आपणही त्या मोर्चामध्ये सहभागी झालात. खास करून तुम्ही जे परभणीमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली त्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले आणि तुमच्या विरोधात तक्रार देण्यात आली, त्याचा एनसी दाखल झाली. कसं बघता याच्याकडे? नाही, काय असतं माहिती आहे का, एखाद्याच्या घरातला कुटुंब प्रमुख गेल्यावर, विशेष म्हणजे गावाचा कुटुंब प्रमुख गेल्यावर, आणि याच्याहून आणखीन विशेष जर बोलायचं ठरलं तर एका सरकारमधला त्या गावचा असणारा प्रमुख व्यक्ती घरातला गेला म्हणजे तो सरपंच सरकारमधीलच एक घटक होता. गावाचा प्रमुख आणि कुटुंबाचा प्रमुख माणूस गेला, एका पक्षाचा सुद्धा प्रमुख माणूस गेला तर गेला. तुम्ही खून पण केला त्याच्या भावाला पण तुम्ही अरेरावी करायला लागलात. त्यावर बोलायचं नाही त्याच्यावरती. ठीक आहे ना. काय असतं, तुम्ही एखादा अर्ध बोलले, अमुक झालं तमुक झालं, ठीक आहे. तुम्ही इतका क्रूरपणे तिचा खून केला, त्याच्यावर बोलायचं नाही. कोणचा जातीवाद केला आम्ही? कोणचा जातीवाद केला? दाखवा बरं, कुठं जातीवाद केला? आजपर्यंत या राज्यातल्या एकाही जातीला मी दुखवलेलं नाही आहे, एकाही जातीला. नेते सोडता. मग हे नेते आमचे असो नाही तुमचे असो, कोणाचेच नसते ते. हे कोणाचेच नसतेत. यांना बोलायचं नाही, यांना अशीच मस्ती करू द्यायची, खून पाडू द्यायचे. त्याच्या भावाचा बी खून पाडायचा का, धनंजय देशमुखचा? तुम्हाला पुन्हा असा प्लॅन आहे का तुमचा? ह्यो प्लॅन आहे का तुमचा? बोलायचं नाही का लोकांनी त्याच्याकडून? तुम्ही जर त्याला अरेरावी करता, त्याला धमकी देता, तो स्वतःच बोलला आणि आपल्याच चॅनलशी बोललाय बीडमधून, धनंजय देशमुख, किंवा अरेरावी करतेत, असं होतंय तसं होतं. आपल्या चॅनलनं दाखवलं सुद्धा ते. त्याच्यावर बोलायचं नाही. कोणचा जातीवाद केला? कोणत्या वंजाऱ्याला बोललो का आम्ही? तर अजिबात नाही. कुठल्या धनगराला? अजिबात नाही. दलित मुस्लिमाला नाही. मायक्रो ओबीसीला, बारीक छोट्या जातीला नाही. कोणालाच बोललो नाहीत. हे नेते एक गुंडगिरी सांभाळत आहेत. हे एक मोठं नेटवर्क चालवत आहेत पैशासाठी, सत्ता काबीज करायसाठी. आणि मग हे टोळकं येणार, याला धमकी दे, त्याला अरेरावी कर, त्याला शिवाय दी, याला शिवाय दी. हे रोखायचं नाही का काय सरकारला? मग रोखत नसलं तर माणसं बोलणारच ना. हे रोखत नसले तर. आणि काय गुंडाला बोललेलं, यांना काय लागलं एवढं? जे कोण अरेरावी करतं हे, त्या अरेरावी करणाराला आम्ही जर बोलत असलो तर यांच्या बाकीच्या समाजाला लागायची काय गरज आहे? त्याची काय गरज आहे? त्यांना वाटत नाही का हे समूळ नायनाट झाला पाहिजे ह्या गुंडगिरी करणाराचा? मग तो आपल्या जातीचा असला तरी चालेल. यांना वाटत नाही का? यांना वाटत नाही समूळ नायनाट व्हावा म्हणून या गुंडगिरीचा, गोरगरीबावर दहशत करणाराचा? यांना वाटत नाही की याचा अर्थ असाच होतोय? मग याला कोणची भाषा पाहिजे? तीच भाषा पाहिजे ना. उलट यांनीच म्हणायला पाहिजे की हे समूळ आमच्या बीड जिल्ह्यातलं, परळीतलं गुंडाराज संपलं पाहिजे. हे सामूहिक पद्धतीनं गुंडगिरी करतात. म्हणजे हे कुख्यात गुंडगिरीची टोळी चालवते. स्ट्रॉंग. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी आंदोलन केले पोलीस स्टेशन समोर, तुमच्यावर एनसी म्हणजे अदखलपत्र गुन्हा दाखल केला. याच्याकडे कसं बघता? आता मी काय तेच सांगतो की त्याच विषयावरती येतोय. यांना खरी जळजळ ती नसावी, असं माझं एक मत आहे. यांना ती जळजळ नसायला पाहिजे, कारण यांना तो खून दाबायचा होता, पचायचा होता. हे मी प्रामाणिक सांगतो. हे सत्य. यांना तो खून पचवायचा होता, दाबायचा होता. पण तिथं आम्ही बसून तो गुन्हा दाखल करून घेतला आणि आरोपीचे नावं टाकून घेतले. हीच खतखती आहे यांना. म्हणजे यांची नाराजी ती असायला पाहिजे की यांच्या मनाविरुद्ध आत्तापर्यंत बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल झालेला नाही आणि यांच्या मनाविरुद्ध तो गुन्हा दाखल झाला म्हणून यांची ती माझ्यावर जळजळे किंवा नाराजी असायला पाहिजे की त्यांची ही गुंड जी आहे, ही जी यांचे स्ट्रॉंग नेटवर्क यांनी कुख्यात गुंडगिरीचं तयार केलंय, याला समूळ नायनाट याचा झाला पाहिजे. म्हणून त्या दिवशी मस्साजोगमध्ये बसून आम्ही ते गुन्हे दाखल करून घेतलेत. त्यामुळे त्यांची ती नाराजी किंवा राग माझ्यावर आहे की यांनी गुन्हा दाखल करायला. कारण ही मुंडे घराण्याच्या, म्हणजे नेत्याच्या बरं का, यांच्या घराण्याच्या विरुद्ध, मनाविरुद्ध ही पहिली केस नसता. हे सांगतील तसे गुन्हे आत्तापर्यंत केलेले आहेत. यांना कुणी अटक करत नव्हतं. यांना जसं नाचवायचं तसं नाचून ती नाचत होती. कोणाच्या प्रॉपर्टीवर, कोणाच्या जागेवरती,
कोणाच्या शाळा हडपायच्या, कोणाचे प्लॉट हडपायचे, कोणाचे कॉन्ट्रॅक्ट हडपायचे, कोणाच्या खंडाने वसूल करायच्या, गुंडगिऱ्या वसूल करायच्या. बहुतेक यांना ही जास्त यांची नाराजी आहे की ह्यो तिथं बसला, गुन्हा दाखल झाला आणि म्हणून हे असं करतायत. आणि यांची ना खरंच यांनी हाताने पत उठून घेतली. मी रिअल सांगतो TV9ला, यांनी यांच्या हाताने यांची पत उठून घेतली जिल्ह्यातली. अशी पत होती यांची भयंकर. पण याला गुन्हाराज खंडनिराज चालवायचं, गोरगरिबांना हाणायचं, रिक्षावाल्याला त्रास, जिपावाल्याला त्रास, दवाखान्यावाल्याला त्रास, पोलीस स्टेशनमध्ये यांचा त्रास, यांच्या ग्रामपंचायतला त्रास, यांच्या जिल्हा परिषदला त्रास. हे सारखं हे जे गुंडाराज चालवायचं ना, हे ठराविक लोक आहे, हे पूर्ण जात नाही त्याच्यात, हे पूर्ण जात नाही त्याच्यात, हे ठराविक काही लोक आहेत. आणि मला तरी असं वाटतं हे आंदोलनं करणारे हे लाभार्थी आहेत त्यातले, खंडणीतले म्हणा, पीक विम्यातले म्हणा, कोणाचे घरकुलं खाय, कुठं कायातले खाय, हे लाभार्थी आहेत. जे आंदोलन केलं तुमच्यावर नंतर गुन्हा दाखल झाला ते आंदोलन करते 100% हे लाभार्थी आहेत, हे लाभार्थी आहेत. कारण काय आहे, बिंदू नामावलीनुसार पदही बीड जिल्ह्यातले भरलेले नाहीत किंवा राज्यातले भरलेले नाहीत असं काहींचं म्हणणं आहे. यांनी गोरगरीब ओबीसीचं बी आरक्षण खाल्लेलं आहे. यात लई हे बघा, हे इतकं भयंकर आता मुळाजाळासकट बाहेर निघणार आहे आता, म्हणजे खूपच भयंकर बाहेर निघणार आहे. यांना अशी शंका यायला लागली आता की आपले अधिकारी आता हुसकून बाहेर लावतील. कारण हे कोणाच्या जागेवर बसलेले आहेत, यांनी मायक्रो ओबीसीच्या जागेवर हेच बसलेत. ओबीसीच्या मुख्य ओबीसीच्या खऱ्या खुऱ्या अस्सल ओबीसीच्या जागेवर हेच बसलेत. कोणाच्या जागेवरती हेच बसलेत, ओपनच्या जागेवर हेच बसलेत. त्यामुळे यांना असं वाटतंय निघाले आता हलावं लागतंय, आता हलावं लागतंय. मग हे बॉम्बला इवळायला येत आहेत. कारण खायला मिळतं होतं आत्तापर्यंत जागेवर राहून, अधिकारी त्यांचे, सगळे मंत्री फंत्री त्यांचे. हे यांना सहन होत नाही. आणि यातला खरा मुद्दाच हे की संतोष भैयाच्या खून ही यांना पचवायचा होता. कारण यांनी जी आत्ता गुन्हा दाखल करताना तत्परता दाखवली ताबडतोब, तुमच्यावर जो गुन्हा दाखल झाला तो ताबडतोब तत्परता दाखवली. बाबा खून झाला, खून मस्साजोगमध्ये 2 दिवस लागले त्या लोकांना, 2 दिवस बसून होते. का रे बाबा, इतकी तत्परता आत्ता दाखवली, ते तत्परता त्या खुनाच्या बद्दल का नाही दाखवली? आणि मी कोणासाठी बोललो, मी जे शब्द बोललो ना ती धनंजय देशमुखांसाठी बोललो. त्याचा भाऊ जाऊन तुम्ही त्याला आरेरावी करता, धमक्या देता, दादागिरी करता, मी त्यांच्यासाठी बोललोय. मी का माझ्यासाठी बोललेलं नाही. आणि अख्खा महाराष्ट्र हळहळला आहे, अख्खा महाराष्ट्र त्या घटनेबद्दल, मस्साजोगच्या संतोष भैया देशमुखांच्या हत्येबद्दल हळहळलेला आहे. आणि ते असताना तुम्ही त्याच्या भावाला धमकी देताय, त्याच्या भावाला आरेरावी करताय. आम्ही शांत कसं काय बसल आमचं रक्त? मग आमचं शांत रक्त बसन कसं? अरे तुम्हाला शान पाहिजे होती, तुम्हालाच त्या दुःखासहभागी व्हायला पाहिजे होतं. तुम्हाला त्या क्रूर हत्येचं वाईट वाटायला पाहिजे होतं. तुमच्या हातानं जिल्ह्याची आणि तुमच्या नेत्याची पत तुम्ही गाठली. तुम्ही आणखीन तरी शाने व्हा. तुम्हाला मी जाहीर सांगतो, तुम्ही आणखीन तरी शाने व्हा. तुम्ही पुऱ्या जिल्ह्यावर राज्य करत होते. ते वागत पण तसे होते त्यावेळेस, सगळ्या समाजाला धरून. अरे तुम्ही जातीच्या पलीकडे काही दुसता ना तुम्हाला, आणि दुसऱ्या जातीवादी म्हणताय. आणखीन तरी तुमची पत तुमचेच लोक घालायला लागले, त्यांच्याच मंत्र्याची त्यांचेच लोक पद संपवायला लागले. काय काय पाठराखण करायला ती? आरोपीला धरू नका म्हणून मोर्चे काढले निवडवणीला. ही संस्कार. परंतु गुणरत्न सदावर्ती आहेत वकील, त्यांनी असं म्हटलंय की आमच्या मुंडे साहेबांना त्रास देण्याचा प्रयत्न तुमच्याकडून होतो आणि त्या उद्देशाने तुम्ही बोलतायत. त्याला नाही मुजीत मी, ते कोण येईन काय असलेले बघितले मसाडे डोळ्याचे, ते जाऊन तिकडं. आपलं जे सत्य आहे त्याच्यावरती आम्ही भांडतो. आम्ही भांडण इकत नाही घेत. धनगराला काय त्रास झाला म्हणजे मराठी त्यांच्या विरोधात जात नाहीत, भांडण इकत नाही घेत आम्ही. दलितांचं काय झालं किंवा मग बळच मराठी त्यांचं भांडण इकत नाही घेत, मुद्दाम नाही करत आम्ही कधीच. वंजाऱ्याचं काय झालं म्हणजे आम्ही मुद्दाम कुठलीच गोष्ट करत नाही. यांना ते काय आता ते बळच भांडण इकत घ्यायची सवय. बोललो तर आम्ही एकाला बोलतोय, तिसराच तो हा काय संबंध त्याच्याशी? मग काय हे टोळी आहे का सगळीच? चौकशी करायला लागायला लागते काय मग गृहमंत्र्यांना? यांचा बी काय हात आहे काय आरोपीच्या पाठीमागं, त्या मंत्र्यांच्या पाठीमागं ते खून पाचवायसाठी? यांनी एवढी तुम्हाला सांगतो चव घातली ना, भयंकर चव घातली यांची.
यांच्याच लोकांनी, यांच्याच काही लोकांनी, यांच्याच नेत्याची आणि मंत्र्याची पुरी पत संपून टाकायला लागली. कोणाच्या बाजूने बोलताय तुम्ही? खून करणाऱ्याच्या बाजूने बोलणार. आणि मी बोललो ते धनंजय देशमुखांना त्रास झाला म्हणून बोललो. हां, आणि बोलणार मी आता 25 तारखेपर्यंत शांत राहतोय. कारण मी मराठ्यांना त्रास झालेला सहन करू शकत नाही. हां, परळीतल्या एकाही मराठ्याला आणि बीड जिल्ह्यातल्या मराठ्याला त्रास झाले मी सहन नाही करू शकत. हां, तुमची संख्या जास्त आहे मग का दादागिरी करता काय लोकांना? तुम्ही मारून टाकता लोकांचे पोरं? ही कुठली पद्धती? काय बोललोत आम्ही? धनंजय देशमुखांच्या वाटा जाऊ नका, चूक बोललोत? जातीवादी कसे आम्ही? संतोष भैया देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे म्हणायचं नाही का आम्ही? न्याय द्यायचा नाही का आम्ही? मग आम्ही का जातीवादी? आरक्षण मागताना सुद्धा आरक्षण मागायचं नाही आम्ही? गरिबाच्या लेकराला न्याय नाही द्यायचा? तुम्हाला आम्ही जर संतोष भैयांच्या हत्यारे आहेत, ते आरोपी आहेत, त्यांना फाशी झाली पाहिजे म्हणायचं नाही, न्याय नाही मागायचा. आणि आम्ही जर संतोष देशमुखांना न्याय द्या म्हणत असू आणि तुम्ही त्याला जातीवादी समजत असलात तर हाय मी जातीवादी. मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराला मी आरक्षण मागतोय, त्यांना न्याय द्या म्हणतोय. हे न्याय द्या म्हणत असताना जर तुम्हाला जातीवाद वाटत असेल तर वाटू द्या. तुमचे विचार तुम्हाला लख लाभ आहेत, तुम्ही तुमचे संस्कार तुमच्यावर ठेवा. आहे जातीवादी तर आहे मी. हां, पण मी न्यायासाठी लढणार आहे. आदित्य ठाकरे असे म्हटलेत की सरकार कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करते, जे मसाजोगचे सरपंच हत्या झाली त्या संदर्भात. ती लांब विषय राहिला, ती लय लांब विषय. आता सरकार कोणाला वाचित आहे का? इथंच आधी बघा, इथं खंडाण्या सुरू आहेत, मर्डर सुरू आहेत. एवढं होऊन बी आणखीन धनंजय मुंडेचे कार्यकर्ते आंदोलनं करते, कुठं त्या आरोपीच्या पाठीमागं गाड्या घेऊन हिंडते. आणखीन बी हे आधी इथलं बघू, इथं काय चाललंय, इथं किती स्ट्रॉंग नेटवर्क करून ठेवलंय त्यांनी कुख्यात गुंडगिरीचं. हे आधी बघू. हे याचा नायनाट करायला लागणार आहे अगोदर. आणि याला खतपाती घालायचं काम त्यांचे काही लोक करायला लागलेत, पाठिंबा साथ द्यायचे. ते काय सगळेच नाहीत. आता पाठीमागे एक त्यांचा मोठा अधिकारी माझ्याकडे आला होता, त्यांना हे पटत नाही. हे संस्कार त्यांच्या जातीचा आहे, तो सुद्धा चांगलं नाही. त्यांना हे पटत नाही आहेत हे संस्कार आहे असले. त्यांच्यात बी काही लोक इतके चांगले आहेत, पण हे काही लाभार्थी जी आहेत ना, यांना वाटतं आता आपली बेतली. आणि हे आंदोलनं जे करायला लागले ना आता गुन्हे दाखल करायसाठी, याच्यावर आणखीन एक सिद्ध व्हायला लागलं आता की बहुतेक धनंजय मुंडे सुद्धा याच्यात आहे की काय, याच्यामुळे यांच्यात चलबिचल झाली वाटतं. आता यांच्यात चलबिचल झाली आता, त्याच्यामुळे हे आंदोलन करायला लागले. यांच्यावर आंदोलन करायची वेळ होती का? हे घरी बसूनच करा गुन्हा दाखल, आमकाच गुन्हा झाला पाहिजे टाका मधी, यांच्यावर आंदोलनाची वेळ नव्हती. यांच्या ह्या आडमुठ्या भूमिकेमुळं सगळ्या समाजाची त्यांचे हे पद घालायला लागले. यांच्यावर आंदोलन करायची वेळ कधीच आलेली नव्हती. हे घरी बसून गुन्हे दाखल करायचे त्यांना पाहिजेत तसे मनासारखे. आज यांच्यावरती आंदोलनं करायची वेळ जी आली ना, तर याचं कारण आहे हे चुकीच्या लोकांना साथ द्यायला लागलेत म्हणून यांना आंदोलन करायची वेळ आली. चुकीच्या लोकांना साथ द्यायला लागले, यांनी पुरी पद संपवायला लागले त्यांच्या समाजाची. हे काही जण हे सगळे लाभार्थी आहेत, 100% हे लाभार्थीच असायला पाहिजेत. आणि धनंजय मुंडेंनी सांगितलं असं, करा आंदोलन म्हणून, करा गुन्हे दाखल म्हणून. हीच तत्परता त्यावेळेस दाखवली असते धनंजय मुंडेंनी, तर जमलं नसतं का? आता कशाला पुढं घालतो धनंजय मुंडे गोरगरीब लोकाला? त्यांचं नामचं काही नाही. तुमच्या जवळचे जे आहेत ना लाभार्थी, गुंडगिरीची टोळी सांभाळणारे, तुम्ही जे स्ट्रॉंग धनंजय मुंडेंनी नेटवर्क करून ठेवलं गुंडगिरीचं, यांच्याशी आमचं देणं घेणं आहे. हो, त्यांना बोलतोय आम्ही. सगळ्या वंजाऱ्याला कधीच बोललो नाही, सगळ्या धनगराला कधीच नाही, सगळ्या ओबीसी सुद्धा कधीच नाही. ही वृत्तीच आम्हाला आवडत नाही आणि आवडणार सुद्धा नाही. आणि हीच टोळी आहे ना थोडी त्याच्या अवतीभोवती हिंडणारी, जी धनंजय मुंडे आंदोलन करायला लावतोय त्यांना. आता हेच धनंजय मुंडेला आणि यांच्या नेत्यांना यांची प्रतिष्ठा पुरी संपवणार आहेत हेच लोक. ही तत्परता त्या टायमाला आरोपी धरा म्हणून त्यासाठी आंदोलन करायचं ना. आंदोलन तर करीत होते त्या टायमाला, त्या ओढवणीला त्याला इकडं तिकडं आमचे आरोपी धरू नका म्हणून, लय चांगला आहे म्हणे देव. हेच आंदोलन तुम्ही जर धनंजय देशमुखासाठी केलं असतं की त्याला धमक्या देऊ नका, जरी आम्ही एका जातीचं असलो तरी आम्हाला सहन होणार नाही, मग ते हे का नाही बोलले तुम्ही? अरे
किती दिवस संभळणार तुम्ही गुंडाला? लय दिवस राहत नसतं, नियतीला मान्य नाहीये. दादा तुम्ही सरळ धनंजय मुंडेचं नाव घेतलं, यामागे धनंजय मुंडे असू शकतात. अमोल मिटकरी म्हणलेत की याचा आका आहे तो मंत्रिमंडळात आहे. काही जणांनी धनंजय मुंडेची मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. आपण कसं, आपली काय मागणी असेल? त्या धनंजय मुंडेला बोललो का मी 25-26 दिवस? मला कुणी सांगा, एक शब्द बोललो नाही. त्याला कसला शब्द बोललो नाही. अरे तो हे लोक जर त्या धनंजय देशमुखला संतोष देशमुखाच्या भावाला येऊन आरेरावी करायला आणि धमक्या द्यायला लागले पोलीस स्टेशनमध्ये येऊन, आम्ही गप्प बसणार आहेत का? तो का एवढं कमजोर समजतो का आम्हाला? कसं काय गप्प बसणार आम्ही? आमच्याच माणसाचे मुर्दे पडून आम्हीच गप्प बसायचे? कोणचा न्याय आहे राव येऊ? ही कोणची दुनिया आहे? कोणची गुंडगिरी? म्हणजे आमचेच लोकांचे मुर्दे पडले, आमचेच लोक मेले, तुम्ही मारू मारू टाकले. आता त्याच्या भावाला सुद्धा तुमचं तेच करायचा प्लॅन आहे का? मग तरी आम्ही बोलायचं नाही का? तसंच शेप्ट करून बसायचं आणि तुम्हीच गुन्हे दाखल करणार. मग धनंजय मुंडे नाही तर कोण याच्यात? त्याचे कार्यकर्ते करतात म्हणल्यावर धनंजय मुंडेचं आत्तापर्यंत नाव घेतलं नाही. परभणीतच का घेतलं? तर धनंजय देशमुखांना त्यांच्या लोकांनी धमक्या दिल्या, त्याला आरेरावी केली. कसं काय गप्प बसणार आम्ही आता? कारण एक आम्ही डोळ्यानं बघितली क्रूर हत्या, दुसरी काय पुन्हा बघायची काय आम्हाला? आणि राज्यातल्या मराठे कसं काय बघतील? बस झालं की, बस झाली तुमची गुंडगिरी. आता हे धनंजय मुंडेच घडून आणतोय, हे सगळं धनंजय मुंडे घडून आणतोय. ओबीसीचे नेते आतापर्यंत बोलले का? एक 5-6 दिवसापूर्वी काही नेते बोलले होते ओबीसीच्या नेत्याला, ओबीसीच्या मंत्र्याला टार्गेट करायला लागलेत म्हणून. याच्यात काय टार्गेटचा संबंध होता? बरं, सामाजिक काम करणारे ओबीसीचे नेते बोलणं म्हणजे दुःख होतं मग. कारण हे सामाजिक ओबीसीचे नेते असून येतं, ते मराठ्याचे असून येतं, ते हिंदूचे असो, हे सामाजिकच बोलणार. तुम्ही ते ओबीसीचं आहे म्हणून त्याला टार्गेट करायला लागले, असे ओबीसीचे सामाजिक नेते भाषा करायला लागले. याचा अर्थ असा होतो धनंजय मुंडेंनी त्यांना फोन केले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही बोला म्हणून, तेव्हा ते बोलायला लागले. म्हणजे वातावरण दुसरीकडे न्यायचंय का तुम्हाला ह्या धनंजय मुंडेला? ओबीसीत कितीतरी सामाजिक काम करणारे मोठमोठे नेते आहेत ना, एक शब्द बोलत नाहीत. कारण ते देशमुख कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहेत, त्यांनाही पचलेलं नाही आहे. आणि हे कोणाचेच नाहीत, हे जे टोळी आहे ना, ही त्यांच्याही जातीची नाही वैयक्तिक, आणि कोणत्या ओबीसीचं सुद्धा नाही. कोणत्या ओबीसीला जागा खाऊन दिल्या रे यांनी? याच्यात ओबीसीचा काय संबंध? या मॅटरमध्ये ओबीसीचा काय संबंध केलंय याच्या लोकांनी, धनंजय मुंडेच्या? याच्यात ओबीसीचा काय संबंध? तुम्ही कशात काही आणताल? कसं काय कोण ऐकून घेईल? मग धनंजय मुंडेच्या लोकांनी खून पाडले, देशमुखांचा खून केला, आणि तुम्ही म्हणता ओबीसी, ओबीसीला त्रास, आणि ओबीसीला काय त्रास आहे? ओबीसीचा काय संबंध आहे? त्या धनगराचं पोरग मारून टाकलं त्यांनी, त्या पिठी नायगावला. हा, त्यांनीच मारून टाकलं. 2 ते 3 वेळेस SP साहेबांना आम्ही सांगितलंय. कोणत्या जातीवादी आहेत आम्ही? अरे इथं कुणाला सुट्टी देत नाही ते. ओबीसीचं काय संबंध इथं? हे उलट ओबीसीच्या जागा खातेन, ओबीसीच्या जागेवर येतील, ओबीसी नावाखाली सगळं हाडपीत येणे. कोणत्या ओबीसीला, मायक्रो ओबीसीला, गरीब ओबीसीला खाऊ देते ते? कशाला? यांच्यावर वेळ आली की ओबीसी करतात, आणि यांच्यावरची वेळ गेली की ओबीसीला काहीच मिळू देत नाही. ते सामाजिक बी नाही, राजकीय बी नाही, आणि वैयक्तिक शासनाच्या योजना बी नाही, काहीच मिळू देत नाहीत. एवढे ओबीसी येडे नाही राहिले, आता लय हुशार आहेत. आणि ओबीसीचे मोठमोठे लोक नेते लय हुशार आहेत. हा, ते नाही पडत असलेला पड्या, ते म्हणतात बघ तू उद्योग तूच केलं, तूच भर, ज्याची करणे त्यालाच भरणी म्हणतात. काय तू काही करशील ना, आम्ही ओबीसी काय मोकळेत का तू मागो भरायला? काय संबंध आहे याच्यात कोणाचा बोलायचा? उलट यांनी सगळ्यांनी म्हणायला पाहिजे तू चुकीचं काम केलंय. ओबीसीचे मोठमोठे नेते आहेत ना, हे म्हणतात ओबीसीचा मंत्र्याला अडचणीत आणलंय. ओबीसीचे मंत्री का थोडे आहेत का तिकडं? उत आला ना, आणि ते बी चांगले प्रामाणिक कामं करतात ना. ते रामजी शिंदे काय कच्चं काम करतात काय? ते पडळकर काय कच्चं काम करतात काय? ओबीसीचं बरेच जण आहेत ना असे काम करणारे. त्या नागपूरचे पण येतं, कित्येक तरी येत ना, त्यांच्यात ओबीसी काय कमी काम करतात का? हेच पाहिजेत मगच ओबीसी. अरे काय तुमची दिशाला घेऊन चाललात? कोणत्या दिशाला घेऊन चालला? याच्यात ओबीसीचा काही संबंध नाही, आणि वंजारी जातीचा पण काही संबंध नाही सगळ्या. हा, यांनी काही ठराविक टोळी तयार केली. हा, ही टोळी ही बाकीच्या लोकांना बेजार करते, आणि त्या टोळीला वठणीला आणणं गरजेचं आहे, आणि ते आणावं लागणार आहे. आता 25 तारखेपर्यंत आमचं उपोषण आहे, कारण आमच्या लेकराच्या तोंडाला घास आलेला आहे आरक्षणाचा, हातातोंडाशी आलेला घास. त्याच्यामुळं आता 25 तारखेपर्यंत काय बोलत नाही मी.
बघू. दादा, सरपंचाची हत्या झाली, त्याच्यानंतर तपास यंत्रणा नेमण्यात आल्या, पोलिस आरोपीचा शोध घेतला, आरोपी काही सापडले पण, परंतु योग्य दिशेने तपास होतोय का? तुम्ही समाधानी आहात का? किंवा या प्रकरणात कुठेतरी राजकीय हस्तक्षेप होतोय का? खास करून तुम्ही धनंजय मुंडेंचे वेळोवेळी नाव घेताय. सुरुवातीला 100% होत असावं म्हणून आरोपी पकडण्यात येत नव्हते, पण ज्यावेळी यांच्या लक्षात आलं असावं असा अंदाज आहे की आता मात्र खैर नाही आपली, आता कार्यक्रम सगळ्यांचा झाला, तेव्हा एक 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 यायला लागलं. हां, यांच्या लक्षात आलं आणि आता पकडण्यात आलेले सगळे. आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे ना, म्हणून तर मराठी शांत आहेत की एकही आरोपी सुटणार नाही आणि पुढं मुळ्यात जाळ्या सकट काढण्यात येईल सगळं, काही ठेवलं जाणार नाही. राज्यात यांचं कुठं स्ट्रॉंग नेटवर्क आहे ना तिथपर्यंत यांना जातीच्या पलीकडे काही दिसतच नाही. स्वतःचे जात स्वतःचेच अरे सगळे तुमचेच मोठे करायला तुम्ही, बाकीचे गोरगरीब ओबीसी आहेत ना त्यांचं बघा ना जरा. यांच्यावर वेळ आली की ओबीसी आणि वेळ गेली की फक्त जात, हे असले यांचे धंदे आहेत. हा, त्यामुळे ओबीसीने यांना पुरेपूर वेळ केलेला आहे. हे कसे आहेत, काय आहेत, हे काय करतेत काय नाही, यांना दुसऱ्या ओबीसीची एक जागा बी सहन होत नाही, एक बी जागा सहन होत नाही यांना, बरोबर पाडीत येत. काय ओबीसी पळणारे यांच्यावर वेळ आल्यावरच हे बोलीत येत. आणि ती सगळीच जात अशी, मी आज नाही म्हणत आहे ना, पहिल्यापासूनच म्हणतोय. आणि आपण जे बोलतो ना ते बोलतो, फिरून मागं फेकत नाही सरकत. यांनी ठरून ही सामूहिक गुन्हेगारी, कुख्यात गुंडगिरी, याचा संघटित गुन्हेगारी म्हणायचं 100% हे कुख्यात गुंड तयार करायला लागले ते. हा, असं संघटन करायलेत गुंडगिरीचं नेटवर्क इथून तिथं. अरे त्या गरीब मरतील ना, तुला काय हवस एवढी पैशाची आणि राजकारणाची. हे धनंजय मुंडे घडून आणतोय सगळं. ओबीसीचे नेते बोलायला लावतो, धनंजय मुंडेच बोलायला लावतो. आणि धनंजय मुंडेला हे परवडणार नाही. चूक करायला धनंजय मुंडे स्वतःच्या जातीची पुरी पत संपून टाकील, बीड जिल्ह्यात जी पत आहे ती पुरी घालून टाकील आणि ते लाभार्थी टोळी हे आंदोलन करणार आणि याला मजा वाटणार धनंजय मुंडेला. पण कार्यक्रम होणार. आता तुम्ही माझ्या नादीत लागलेत ना, हां आता बघू, मी बी तुमचं एक एक मॅटर बाहेर काढतो आता. हां, आता मी पण शांत बसत नाही, पण आता मला 25 तारखेला आंदोलन आहे, त्यामुळं मला ती समाजाचा, तो राज्याचा लेकराचा विषय तो मला कडीला काढायचा आहे आणि तो मी काढणार आहे. त्यासाठी त्या उपोषणामुळं ठीक आहे, करा तोवर तुम्ही काय काय करतायत आम्ही बी बघतो. मराठ्यांनी शांत राहावं हे माझं मराठ्यांना पहिल्यापासून बी आव्हान असतं, आता पण हे. आपण मात्र हटणार नाही. देशमुख कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय. तुला काय गुंडगिरी करायची तर कर, तुला काय आंदोलन करायला लावायचं ते लाव धनंजय मुंड्याला, आणि तुला काय काय उतरायचे ते उतरव. जितक्याला बोलायला लावायचं तितक्याला बोलायला लाव. बघू, वेळ सगळ्याची पलटती. हां, तुम्ही हे धनंजय मुंड्यांनी व्यवस्थित हाताळायला पाहिजे होतं. लोक उठवितो बोलायला, लोक उठवितो का बघू. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील. आणि जे काही मत्स्याजोगचं प्रकरण घडलं, जी गुंडागर्दी दिसली, त्यामागे सरळ धनंजय मुंडे यांचा हात आहे असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. आणि वेळ प्रत्येकाची येते असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिलाय. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सरदे, त्रिवेणी मराठी, आंतरवादी, सराठी, जालना.